धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराच्या गुंडांची दादागिरी सुरूच आहे। शेतकऱ्यांच्या डोक्यात रॉडनं मारून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला गेलाय। तुळजापूर तालुक्यातील बारूळ गावात गुंडांची दहशत आहे। पोलीस अधीक्षकांनी तक्रारीची दखल घेतली नाही असं सचिन ठोंबरेंनी म्हटलंय। धाराशिवमधील पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराच्या गुंडांची दादागिरी अद्यापही सुरूच आहे। तुळजापूर तालुक्यातील बारूळ गावात शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली आहे। मारहाण करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे। बारूळ गावातील ठोंबरे कुटुंब पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराच्या गुंडांच्या दहशतीखाली आहे। जेएसडब्ल्यू पवनचक्की कंपनीला ठोंबरे कुटुंबियांनी 20 गुंठे जमीन भाडेतत्वावर दिली आहे। कंपनीने 35 गुंठे जमीन बळकावल्याचा ठोंबरे कुटुंबाचा आरोप आहे। करारापेक्षा जास्त जमीन देण्यास विरोध केल्यानं शेतकरी सचिन ठोंबरे यांना मारहाण झाली आहे। शेतकरी सचिन ठोंबरेंना रॉडनं मारहाण करण्यात आली। ठोंबरेंच्या आईवडिलांना सुद्धा धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे। तुळजापूर पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा शेतकरी ठोंबरे यांनी आरोप केला आहे। पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याचा दावा शेतकरी सचिन ठोंबरे यांनी केला।